आणि आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाने 7 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। 42 कोटींचा मुद्रांक शुल्क थकवल्याने अमेडिया कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती आणि त्याला आता 7 दिवसांची मुदतवाढ दिल्याने 24 नोव्हेंबर पर्यंत शुल्क भरण्याचे आदेश देण्यात आले। आपण पाहतो अजून एक महत्त्वाची बातमी पुण्यातूनच। पुण्यातला मुंडवा जमीन व्यवहार रद्द करण्याचे अधिकार मोदी आणि फडणवीसांनाही नाहीत असा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलाय। जर व्यवहार रद्द केला तर कोर्टात आव्हान देणार असल्याचा इशारा दमानिया यांनी दिला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूनच या व्यवहाराबाबत निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। काय म्हणाल्यात दमानिया पाहूया। हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात, ना फडणवीस रद्द करू शकतात, ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात। कोणाकडेही ते अधिकार नाही। सिव्हिल कोर्टनी, कारण याच्यात फ्रॉड झालाय आणि हे जर फ्रॉड झाला असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही। जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारा पिटिशन हायकोर्टात टाकणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।